की आज मंचावर त्रिरत्न आहेत, कारण अशा दिग्गजांच्या हस्ते एका दिग्गज व्यक्तिमत्वाला सन्मानित केलं जाणार आहे. दुग्ध शर्करा योग आहे आणि म्हणूनच त्या दिग्गजांचा सन्मान आपण संयोजन समितीच्या वतीने यथोचित असं करूयात. मी माननीय मेघराजजी यांना विनंती करते की कृपया त्यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर ज्यांच्या शुभ हस्ते हा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे त्यांना यथोचित सन्मानित करायचं आहे. आणि माननीय उल्हासदादा पवार यांना सन्मानित करण्याची विनंती मी माननीय मेघराजजींना करते. कृपया त्यांनी दादांना सन्मानित करायचे. त्यांच्यासोबतच मी निमंत्रित करेन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचे प्रमुख कार्यवाह माननीय दीपक रेगे सर यांना. कृपया त्यांनी मंचावर यायचे माननीय उल्हासदादांना सन्मानित करण्यासाठी. माननीय दीपक रेगे सर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचे प्रमुख कार्यवाह माननीय श्री दीपक रेगे सर, त्यांना विनंती कृपया उल्हासदादांच्या सन्मानासाठी आपण तिकडे जायचं. ती वाद्य थोडी बाजूला केली तरी चालतील कारण आता सलग पुरस्कार आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी खास प्रमुख पाहुणे असणारे आणि आमच्यासोबत कायमच असणारे आमच्याच परिवाराचे सदस्य सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री संजयजी चौडिया यांना सन्मानित करण्याची विनंती मी माननीय मेघराजजींना आणि माननीय अशोक जाधव यांना करते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचे कोषाध्यक्ष माननीय अशोक जाधव. सरांचा परिचय करून देताना मी नेहमीच म्हणत असते की महाभारतामध्ये संजय होते ज्यांनी कुरुक्षेत्रावरून सुद्धा सगळं कथन धृतराष्ट्रांना केलं आणि दूरदृष्टी असणारे माननीय संजय चौडिया सर शिक्षण क्षेत्रामध्ये तीच दूरदृष्टी वापरतात. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट सरांसाठी. धन्यवाद. यानंतर